एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस अमित शहा यांना भेटण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार की आपली भूमिका बदलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या कालच ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज ते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। नेमकं या चर्चेतून काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत। त्या एक दिवस आधी त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा सर्व माध्यमांसमोर बोलून दाखवली। जो पराभव आहे त्याची मी जबाबदारी स्वीकारतो आणि माझ्या केंद्रीय नेतृत्वाला मी विनंती करतो की मला राज्याच्या राजकारणातून मुक्त करा, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी काल ते दिल्लीत दाखल झाले। आताची जी ही दृश्य आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांना भेटण्यासाठी सध्या दाखल झालेले आहेत। अमित शहा यांच्याशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, राज्याच्या राजकारणात ते परततात की राजीनामा देण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। शिंदे आणि अजितदादांच्या भेटीनंतर आता फडणवीस शहांच्या भेटीला गेलेले आहेत। या भेटीआधी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता ते अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी फडणवीस अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचले त्यावेळची ही दृश्य आहेत। आजच्या भेटीकडे खरं तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे, कारण हा पराभव मी स्वीकारतोय, आम्हीच कमी पडलो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि यासाठीच आता विधानसभा निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्यासाठी मला संपूर्ण माझं लक्ष संघटनेवर द्यायचंय, त्यासाठी मला राज्याच्या राजकारणातून मुक्त करा, असं पत्रकार परिषद घेत त्यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर भाजपच्या देखील अनेक नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले, मात्र देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं आतापर्यंतचं चित्र आहे। याच संदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलण्यासाठी अमित शहा यांच्याशी बोलण्यासाठी ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि दिल्लीमध्ये अमित शहा यांची आता ते भेट घेतील। दोघांमध्ये चर्चा होईल। जे अपयश लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या अपयशाला भाजपला सामोरं जावं लागलं त्या सगळ्याविषयी चर्चा होईल। नेमकी कारणं काय आहेत या संदर्भात चर्चा होईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका असणार याकडे लक्ष। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। प्रदीप, आजच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की बदलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। वृषलाची बरोबर आहे। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीआधी स्वतः देवेंद्र फडणवीस हे प्रफुल्ल पटेल यांच्या घरी आलेले होते। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो देण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यानुसारच ते स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्यावेळेस खरं तर देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्यक्ष भेटीमध्ये या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आपण करूयात आणि त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस हे कालच दिल्लीमध्ये दाखल झालेले होते। त्यांनी काल रात्री काही नेत्यांची भेट जी आहे ती सुद्धा घेतलेली होती। मात्र आज महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांची चर्चा जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे। हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की देवेंद्र फडणवीस हे आपल्या भूमिकेवरती ठाम राहतात का किंवा पक्षश्रेष्ठींकडून त्यांची समजूत काढली जाते का। कारण पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हे खरं तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणं गरजेचं आहे। ते या पदावरती असून सुद्धा पक्षाचा कारभार जो आहे तो सांभाळू शकतो। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा देऊ नये अशा पद्धतीची इच्छा जी आहे महाराष्ट्रातले व्यक्ती नेते जे आहेत ते व्यक्त करतायत। मात्र आज खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली जाते। या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होते पण महत्त्वाचं असणार आहे। खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबरोबरच महाराष्ट्रामधल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जो लागलेला आहे त्यामध्ये खरं तर महायुतीची पिछाड आपल्याला पाहायला मिळाली। त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस अमित शहांशी काही चर्चा करतात काही पण महत्त्वाचं असणार आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पक्ष संघटनात्मक काम करण्यासाठी मला वेळ जो आहे तो हवा आहे आणि त्यासाठी जबाबदारीतून मला मोकळं करण्यात यावं। त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस जे आहेत अमित शहांसमोर कोणते मुद्दे खरं त्या बैठकीमध्ये मांडतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। जर कदाचित अमित शहा यांच्याकडून जर कदाचित त्यांचा राजीनामा किंवा मंजूर करण्यासाठी जर हिरवा कंदील मिळाला तर मग मात्र त्याचा परिणाम जो आहे तो महायुतीवरती पाहायला मिळू शकतो अथवा प्रशासनावरती पाहायला मिळू शकतो। त्यानुसार खरं तर अनेक प्रश्न जे आहेत ते महायुतीमध्ये उद्भवू शकतात। मात्र ही सगळी परिस्थिती जी आहे ती महायुती कशा पद्धतीने हाताळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता अमित शहा यांच्यासमोर काय नक्की मुद्दे मांडले जावे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजीनाम्याबरोबर खरं तर आगामी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे। महाराष्ट्रातल्या कोणत्या खासदाराला भाजपच्या खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी
या अनुषंगाने सुद्धा देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्याशी चर्चा करू शकतात. त्याचबरोबर राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार आहे त्या अनुषंगाने अमित शहा यांच्याकडून काय परवानगी घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबरोबरच इतर सुद्धा 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि या मुद्द्यांवरती स्वतः अमित शहा यांच्याशी देवेंद्र फडणवीस हे चर्चा करू शकतात. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या घरची बैठक जी आहे ती आटोपून देवेंद्र फडणवीस तातडीनं अमित शहा यांच्या घरी दाखल झालेले आहेत. दोघांमध्ये बैठक सुरू झालेली आहे. ही बैठक आता नक्की किती वेळ चालते खरं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जे मुद्दे मांडले जातील त्यावरती अमित शहा यांच्याकडून काय उत्तर येते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या घरून निघताना देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं जे आहे ते टाळलेलं होतं. कदाचित अमित शहा यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी सुद्धा बोलू शकतात. देवेंद्र फडणवीस काय बोलतात किंवा अमित शहाकडून काय उत्तर आलेलं आहे त्याची थोड्या वेळात स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू झालेली आहे. नक्कीच प्रदीप, आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. ही दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत. राज्यातील महायुती सरकारमधून मुक्त होऊन पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्या अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला करणार असं फडणवीसांनी म्हटले आणि त्यासाठी सध्या ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. प्रदीप, या बैठकीमध्ये फक्त अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असणार आहेत की अजून कोणते भाजपचे वरिष्ठ नेते असू शकणार आहेत?